फणसाची मसाली भाजी बनवण्यासाठी कापलेलं फणस घ्यायचं आहे. ते छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला आपण वाफवून घ्यायचं आहे. आपण पातेल्यात किंवा कुकरमध्ये हे जे फणस आहे ते वाफवून घ्यायचं आहे. चला तर एका साईडला फणस वाफायला ठेवलं, तोपर्यंत काढूयात मसाला. मसाल्यामध्ये सर्व खडा मसाला सोबतच कांदा, टोमॅटो हे सुद्धा काढून घेतलेलं आहे. चला तर आता हे सर्व काही भाजून घेऊयात. भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये छान असं बारीक याला वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटून घेतलेला मसाला आपल्याला आता छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर परतण्यासाठी एका कढईमध्ये छान असं तेल तापवून घ्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये वाटण केलेला सर्व मसाला आपण आता परतून घेणार आहोत. त्याला साईडला छान तेल सुटलं म्हणजे आपला मसाला झालेला आहे. त्यामध्ये नंतर सोडायचं पाणी सोडल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर त्याला छान असा एक उकळी येते. उकळी आल्यानंतर आपले जे वाफवलेले फणस आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. तर इकडे एका साईडला जे आपण वाफवून ठेवलेले फणस होते ते सुद्धा आता छान प्रकारे वाफवून आलेले आहेत. ते आता त्यामध्ये टाकल्यानंतर त्याला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आली म्हणजे गॅस बंद करून टाकायचा. तर अशी ही चमचमीत रस्सेदार भाजी आपली आता तयार आहे.